नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुलाबदादा हातामध्ये एक पार्सल घेऊन येतात आणि ते ऋषिकेश दादांकडे देतात आणि हे तुमचं पार्सल आहे, एक माणूस आला होता आणि त्याने हे दिले असे ते ऋषिकेश दादांना सांगत असतात. तर ऋषिकेश विचारतो की तो माणूस कोण होता. तर गुलाबदादा म्हणतात की माहिती नाही, त्याला मी विचारले तर लगेच तो पळून गेला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे आणि ते पार्सल तो उघडायला लागतो आणि तेवढ्यात इकडे ऐश्वर्या ही आणि बाळाभाऊ छत्री धरून उभे असतात. तर ऐश्वर्या विचारते की बाळाभाऊ, तुम्ही मला जो पार्वती आई आणि नानासाहेब यांच्या लग्नाचा फोटो पाठवला होता, मग त्याची प्रिंट म्हणून तुम्ही त्या पार्सलमध्ये ठेवली की नाही. तर बाळाभाऊ म्हणतात, अहो ताई, इतक्या हिमतीने मी त्या हिमतरावच्या घरात घुसलो आणि फोटोवर फोटो काढून घेतले. मग तोच फोटो ना, तेव्हा ऋषिकेश ते पार्सल उचकतो आणि त्यामध्ये तो फोटो प्रिंट केलेला असतो आणि तेवढ्यात जानकी सुद्धा ऋषिकेशसाठी चहा घेऊन येते आणि अहो चहा असे म्हणताच तिचे त्या फोटोकडे लक्ष जाते आणि तिच्या हातातील ती बशी आणि कप खाली पटून फुटला जातो आणि धक्क्यानेच तो फोटो लगेच ती आपल्या हातात घेते आणि त्या फोटोकडेच पाहतच बाळाभाऊ आणि ऐश्वर्या चोरून लांबून हे सर्व बघत असतात. तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते की हा तोच फोटो आहे, नानांसोबत दुसरी बाई, आणि मी हाच फोटो हिम्मत काकांच्या घरी बघितला होता. ऋषिकेश म्हणतो की काय. तर जानकी म्हणते की अहो पण हा फोटो तुमच्याकडे आला कसा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आताच गुलाब देऊन गेला आणि लगेच ऋषिकेश गुलाबला आवाज देतो. तेवढ्यात गुलाबदादा बाहेर येतात. तर ऋषिकेश विचारतो की हे पार्सल कोणी दिले. तेव्हा गुलाबदादा म्हणतात सांगता येत नाही, कारण तो पार्सल देणारा नाव न सांगताच पळून गेला. तेव्हा ऋषिकेश विचारतो की कोण होता तो आणि कसा होता. तेव्हा गुलाबदादा सांगतात की असा बारीक होता आणि दाढी होती. ऋषिकेश विचारतो की याच्या अगोदर तुम्ही त्याला कधी बघितले होते का. तर गुलाबदादा म्हणतात की नाही दादा. जानकी आणि ऋषिकेशला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ते घाईने आपल्या रूम मध्ये निघून येतात. जानकी ऋषिकेशच्या मागे येते. त्यानंतर ऐश्वर्या ही बाळाभाऊंना म्हणते की बाळाभाऊ तुम्ही निघा, आता काम झाले आपले. तर बाळाभाऊ निघून जातात. तर ऐश्वर्या खूप खुश होते. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी, हिम्मत काकांनी हा आपल्याला फोटो दाखवलाच नव्हता. तेव्हा जानकी म्हणते की हो, तेव्हा तर मी हाच फोटो बघितला होता, परंतु कोणीही माझ्यावर विश्वास नाही ठेवला. मला तेच कळत नाही की हिम्मत काका आपल्याशी खोटं का बोलतात. ऋषिकेश म्हणतो की मला सुद्धा असेच वाटते की ते आपल्यापासून काहीतरी लपवतात, पण ते का असे करतात. आणि जानकी हे त्यांनी सांगितले होते की पार्वती त्यांची बहीण आहे आणि हा फोटो तर नाना आणि पार्वतीच्या लग्नाचा आहे. तेव्हा जानकी म्हणते की मला असे वाटते की कोणीतरी हे सर्व मुद्दाम करतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं मुद्दाम तर म्हणे ना, परंतु हा तर नानांच्या लग्नाचा खूप मोठा पुरावा आहे हा फोटो. म्हणजे हाच फोटो आपल्याला सांगतो की नाना आणि त्या पार्वती बाईंचे काहीतरी नातं आहे. म्हणून मला हेच कळत नाही की या फोटोवर आता विश्वास ठेवायचा की हिम्मत काकांनी आपल्याला जे काही सांगितले त्याच्यावर. मला खरंच जानकी विश्वास बसत नाही की नानांनी इतके वर्ष आपल्याला अंधारात ठेवले. जानकी, नानांनी आईला फसवले, ते असे कसेच करू शकतात. म्हणून ऋषिकेशला खूप वाईट वाटते. आई या घरासाठी किती काही करते आणि या घराला आईमुळेच घर पण आहे आणि नानांनी तिचाच विश्वासघात केला. आणि जानकी, आईला जर हे समजले तर ती कोलमडूनच जाईल. खरंच खूप भयानक आहे हे जानकी. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्ही थोडेसे शांत व्हा. तर ऋषिकेश रागानेच म्हणते त्या मुलाला कळते की त्याच्या वडिलांचे बाहेर कुठेतरी प्रकरण आहे. मग इतक्या दिवस आईवर तो वडील अन्याय करतात, मग तो मुलगा कसं शांत राहणार. मग ते काही नाही, मी नानांना आत्ताच्या आत्ता याचा जाब विचारणारच. तेव्हा ऋषिकेश जायला निघतो. तर लगेच जानकी त्याला अडवते आणि नाना आणि आई गावाकडे देवीची ओटी भरण्यासाठी गेले होते. एकतर ते मागे येतात, त्यांचा प्रवास सुरू आहे आणि तरी सुद्धा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हिम्मत काका तर येथे असतील ना, मग याचा जाब मी त्यांना विचारणार की त्यांनी अशी फसवणूक का केली असेल. म्हणून ऋषिकेश लगेच हिम्मत काकांना त्याचा जाब विचारण्यासाठी तेथून निघून जातो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही आपल्या सयाजी काकांना फोनवर सर्व काही झालेले सांगत असते. बाळाभाऊ तुम्हाला सांगते की जे काही केले म्हणजे झाले ते, आणि गोळी इतकी परफेक्ट लागली की जानकीने हे सर्व ऐकल्यानंतर आणि बघितल्यानंतर तिला इतका मोठा शॉक बसला की तिच्या हातातून कप खाली पडूनच फुटला. आपण डॅडा जसे ठरवले होते तसा प्लॅन केला होता, अगदी तसेच घडले. डायरेक्ट आपण पुरावा त्यांच्या हातात नेऊन ठेवला. मग आता या घरात बॉम्ब फुटल्याशिवाय राहणार नाही. बघतच राहा डॅडा की काय होते ते, आणि मी बघते की काय चालले ते, म्हणून मी तुम्हाला नंतर कॉल करते. तर ऐश्वर्या फोन ठेवते. तर समोर दरवाजात सारंग असतो. तेव्हा सारंगला बघून ऐश्वर्याला तर धक्काच बसतो. सारंग विचारतो की ऐश्वर्या, कुणाशी बोलत होतात तुम्ही फोनवर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी काही नाही. तर सारंग म्हणतो की
मग बॉम्ब फुटणार असे तुम्ही म्हटलात, मग कुठे बॉम्ब फुटणार आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की छे छे, मी बॉम्ब फुटणार कुठे असे कधी म्हटले? मी बॉम्ब फुटणार असे नाही म्हटले, की मी असे म्हटले की बॉम्ब फुटला. तेव्हा सारंग म्हणतो की काय बॉम्ब फुटला म्हणजे काय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की असे की दादा वहिनीचे लग्न झाले, मग लग्नाचा बॉम्ब फुटला. तेव्हा सारंग म्हणतो की अच्छा, म्हणजे लग्नाचा बॉम्ब फुटला असे म्हणायचे होते आणि त्याला तसे म्हणत नाही, म्हणून सारंग जोरजोराने हसून लग्नाचा बार उडून दिला असे म्हणायचे असते असे सांगतो. आणि ऐश्वर्या मुद्दाम हसण्याचे नाटक करत म्हणते की सॉरी, जरा माझे मराठी चांगले नाही. तर सारंग म्हणतो की माझे इंग्रजी चांगले नाही. आणि हेच बघा की देवाने आपली जोडी कशी बनवली ते, आणि कसे की तुमच्या सोबतीला राहून माझे इंग्रजी सुधारेल आणि तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला मराठी शिकवेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो चालेल मला. तर सारंग म्हणतो की हो. आणि सारंग खुश होऊन लगेच ऐश्वर्याला विचारतो की ऐश्वर्या कसे आहे की आपल्याला आता हनीमूनचे ठरवायला हवे. तेव्हा ऐश्वर्या लगेच उठून उभी राहते आणि काय हनीमून? आणि सारंग तुम्ही काय बोलता हे तुम्हाला कळते का असे म्हणते. आणि सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या, अहो मी दादा वहिनीचा हनीमून म्हणतो. तेव्हा ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि सॉरी म्हणते, मला असे वाटले होते. तर सारंग म्हणतो की दादा वहिनीचे आता दुसऱ्यांदा लग्न तर झालेच, मग सरप्राईज म्हणून आपण दोघांनी त्यांना हनीमून पाठवायचे का असे म्हणायचे होते. तर ऐश्वर्या म्हणते की हो देऊया. तर सारंग म्हणतो की पुण्यामध्ये माझा एक मित्र आहे, त्याची ट्रॅव्हल एजन्सी आहे, म्हणजे नक्की तो प्लॅन करून आपल्याला सांगेल आणि त्यांना नेमकं कुठे पाठवायचे असे विचारतो. राजस्थान इकडे का? तर ऐश्वर्या म्हणते की हो परफेक्ट अगदी. तेव्हा सारंग फोन करायला जातो. तर ऐश्वर्या मनात म्हणते की आता ऋषिकेशला जेव्हा समजेल की तो सुमित्रा आईचा नाही तर पार्वतीचा मुलगा आहे, तेव्हा तर जीवाचे वाळवंटच होणार आहे. आणि सारंग फोनवर बोलत असते. तर त्याकडे बघत ती मनात म्हणते दादाच्या प्रेमात हा पूर्णपणे पागळला आणि याला सुद्धा प्रचंडसा शॉक बसेल. त्यानंतर इकडे ऋषिकेश आणि जानकी हिम्मत काकांच्या घरी येतात. तर ऋषिकेश काकांना आवाज देतो. तेव्हा काका बाहेर येतात आणि ऋषिकेश जानकी तुम्ही दोघे येते कसे का, काय झाले? तर ऋषिकेश म्हणतो आणि काका हे सर्व काय आहे असे जेव्हा ऋषिकेश म्हणतो तर लगेच जानकी आणि ऋषिकेश तो फोटो काकांना दाखवतात. जानकी म्हणते की काका हा तोच फोटो आहे की जो या भिंतीवर मी ते माझ्या डोळ्यांनी बघितला होता. तेव्हा तर तुम्ही मला खोटे ठरवले आणि या फोटोच्या जागी तुम्ही नाना आणि आईंचा फोटो लावला. मग काका तुम्ही असे का केलेत? पार्वतीबाई तुमच्या बहीण आहेत असे तुम्ही म्हटले होते आणि त्यांचा आणि नानांचा असा फोटो, याचा काय अर्थ आहे? काका सांगा, यावेळी तरी आम्हाला खरं सांगा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काका तुम्ही गप्प का आहात? कारण हिम्मत काका काहीच उत्तर देत नसतात. आणि तो फोटो आपल्या समोर धरत म्हणतो की हा फोटो बघून माझ्या तळपायची आग मस्तकात जाते. माझ्या आईची एवढी मोठी फसवणूक आणि या सगळ्यात तुम्ही नानांना साथ दिली. तेव्हा जानकी म्हणते की हो दिलीच आहे. मी हिम्मत काका आणि नाना या दोघांचे बोलणे ऐकले. नाना हिम्मत काकांना सांगत होते की त्यांचे आणि पार्वती आईचे कोणते नाते आहे त्याबद्दल कुणालाही सांगू नका म्हणून. हो ना काका? तर हिम्मत काका शांतच असतात. तर ऋषिकेश म्हणतो की काका तुम्ही इतका मोठा धोका दिला आणि हे असे वागून तुम्ही आमच्याशी सुद्धा खोटं बोललात. काय खरे ते सांगा. तर काका म्हणतात की ऋषिकेश माफ कर, मी यातील तुम्हाला काही सांगू शकत नाही. मी वचनामध्ये बांधून गेलेलो आहोत. माझ्या बहिणीने माझ्याकडून वचन घेतले होते, त्यामुळे मी हे तुम्हाला नाही सांगू शकत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला ते माहिती नाही आणि या बाबतीत तर मी थोडेसे सुद्धा ऐकून घेणार नाही. हाच प्रश्न माझ्या आईच्या सन्मानाचा आहे. आज मी तुम्हाला असे गप्प नाही बसून देणार. खरं काय आहे ते मला आज कळलेच पाहिजे. तुमच्या बहिणीने दिलेली शपथ मोडून माझ्या आईसाठी तुम्हाला हे खरे बोलावेच लागेल. तरी सुद्धा काका म्हणतात की अरे ऋषिकेश मी तुम्हाला कसं सांगू? ऋषिकेश म्हणतो की काका बोला, तुमच्या बोलण्याचीच वाट बघतो मी, कारण हा प्रश्न माझ्या वडिलांच्या इब्रतीचा आहे. काका बोला, तुम्ही शांत का? तर काका म्हणतात की ऋषिकेश याचे उत्तर फक्त तुझे वडीलच तुला देऊ शकतात, दुसरे कोणीही नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, मी लगेच नानांना फोन करतो आणि त्यांना विचारतो. तर ऋषिकेश आपल्या खिशातील मोबाईल काढून नानांना फोन करायला घेतो. तेव्हा जानकी म्हणते की आओ काय करता तुम्ही? नाना तर प्रवासात आहेत, ते घरी येतील तेव्हा बोला तुम्ही त्यांच्याशी. हिम्मत काकाच म्हणतात की ऋषिकेश तू शांत हो, नानांना घरी येऊन दे. आणि मला कल्पना आहेच की खरंच तू खूप दुखावलेला आहे, संतापलेला सुद्धा आहे. तुझा माझ्यावरचा विश्वास तर उडालेला आहेच, पण एक गोष्ट मात्र मी तुला सांगतो,
तुझे वडील खरंच देव माणूस आहेत. ऋषिकेश म्हणतो की हो माहिती आहे मला, तरी सुद्धा हे सत्य मला त्यांच्याच तोंडून ऐकायचे. हिम्मत काका म्हणतात की ठीक आहे, विचार तू त्यांना. अर्धे सत्य तर तुला कळालेच आहे आणि बाकी राहिलेले सत्य तुला नानांकडूनच कळेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नानांना फोन करण्यासाठी तुम्ही मला थांबवले, पण मी इथून गेल्यानंतर तुम्ही मात्र नानांना फोन करायचा नाही. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की हो, मी फोन करून त्यांना काहीही सांगणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि जे तुला करायचे आहे ते नाना स्वतः तुला सर्व काही सांगतील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काका खरंच या सर्वाचा खूप त्रास होतो. इतकी वर्ष नानांनी आईला फसवले, माझ्या नानांनी, म्हणून ऋषिकेशचे डोळे भरून येते. हिम्मत काकांना सुद्धा खूप वाईट वाटत असते, कारण ऋषिकेशचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. आणि तो फोटो तेथे ठेवून ऋषिकेश निघून जातो. आणि जानकी सुद्धा त्यानंतर इकडे सुमित्रा आणि नाना हे देवदर्शनावरून घरी येतात. गुलाबदादा त्यांचे सामान घेऊन आतमध्ये येतात. तर आतमध्ये आल्यानंतर नाना हे ऋषिकेश आणि जानकीला आवाज देतात. सुमित्रा ही शर्वरीला आणि ऐश्वर्याला आवाज देते आणि हे सर्वजण कुठे गेले आहेत. तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर येते आणि अरे आल्यात तुम्ही देवदर्शन व्यवस्थित तर झाले ना, म्हणून विचारपूस करू लागते. तर नाना म्हणतात की हो छान झाले. ऋषिकेश जानकी कुठे दिसत नाही, कुठे गेली. तर ऐश्वर्या सांगते की हो ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणी हे कुठेतरी बाहेर कामानिमित्त गेले आणि शरुताई घरी जाऊन येते असे म्हटल्या. आणि तेवढ्या सारंग सुद्धा बाहेर येतो. तेव्हा सारंग नानांना म्हणतो की मी आत्ताच फोन केला होता, तो बाहेर आहे, म्हणजे ऑफिसला सुद्धा गेलेला नाही, काही कामासाठी बाहेरच गेलेला आहे. तेव्हा सुमित्रा बॅगमधून प्रसाद काढते आणि नानांच्या हातात देते आणि नाना ऐश्वर्या सारंग आणि गुलाबदादा यांना प्रसाद देतात. आणि तेवढ्यात ऋषिकेश आणि जानकी आतमध्ये येतात. तर सारंग म्हणतो की हे बघा दादा आला. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे आलास का, आणि आमचे देवदर्शन अगदी छान झाले असे म्हणते. तर लगेच जानकी म्हणते की अरे वा, परंतु ऋषिकेशचे मात्र त्यांच्याकडे लक्ष नसते. ऋषिकेश काही विचारपूस करत नाही. तर सुमित्रा म्हणते की आहो तुम्ही त्यांना सुद्धा प्रसाद द्या. तेव्हा नाना जानकीला प्रसाद देतात आणि ऋषिकेशला द्यायला लागतात, परंतु त्याचे लक्ष नसते. त्याचे पूर्ण लक्ष ही हिम्मत काकांनी जे काही बोलणे सांगितले त्याकडे तो मग्न झालेला असतो. तेव्हा सर्वजण ऋषिकेशकडे बघत असतात आणि ऋषिकेश नानाकडे बघत प्रसाद आपल्या हातात घेतो, परंतु नानाबरोबर तो काही बोलतच नाही. सर्वजण हे ऋषिकेशकडे बघत असतात की ऋषिकेश का असे वागत असेल, आणि काही न बोलता ऋषिकेश आतमध्ये निघून जातो. तेव्हा नाना जानकीला विचारतात की काय झाले, याला असा का वागतोस हा. तेव्हा जानकी म्हणते की काही नाही नाना, गेल्या मागच्या काही आठवड्याचे कामाचे प्रेशर असेल, लग्न ठरल्यापासून सगळा वेळ तर लग्नात गेला, म्हणून कदाचित त्यांना ट्रेस आला असेल, काळजी करण्याचे काही कारण नाही. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की आई आणि नाना तुम्ही थकून आला असतान, त्यामुळे फ्रेश व्हा आणि लगेच आपण जेवण करायला बसूयात. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं तुझ्या लक्षात नाही का, आज संध्याकाळी गोंधळ आहे, त्यामुळे आता नाही जेवता येणार, गोंधळ झाल्यानंतर जेवूया. तर ऐश्वर्या मनात म्हणते की आई गोंधळ तर झालाच नाही, ऑलरेडी मी तो घातला, त्यामुळे बघा आता. त्यानंतर इकडे ऋषिकेश हा रूममध्ये टेन्शनमध्येच बसलेला असतो. तर जानकी पाणी घेऊन येते आणि ऋषिकेशला पाणी देत असते. ऋषिकेश नाही नको म्हणतो. तेव्हा जानकी म्हणते की असे काय करता तुम्ही. तर ऋषिकेश म्हणतो की मग काय करायचे, हिम्मत काकाच्या बोलण्याने डोकं माझे भणभणते, कधी एकदाचे मी हे सर्व नानांना विचारतोय असे झाले मला. आईच्या बाबतीत नाना जे वागले ते मला सहनच होत नाही. अगं नाना माझे वडील आहेत, मी काय विचारू त्यांना, कसे विचारू. तेव्हा जानकी म्हणते की मनावर दगड ठेवून का होईना विचारावेच लागणारच. जे काही घडले आणि ते आपल्याला कळले हे नानांपर्यंत आपल्याला पोहोचवावे तर लागेलच, आणि हे सर्व ऋषिकेश आपल्याला स्ट्रॉंगली हँडल करावे लागणार. ऋषिकेश एवढे लक्षात ठेवा, पण असे खचून तुम्ही जाऊ नका. ऋषिकेशला तर खूप वाईट वाटते आणि ऋषिकेश म्हणतो की सोन्यासारख्या बायकोला इतके फसवताना नानांना कसे काही वाटले नसेल ग. त्यामुळे खरे काय हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार, आणि हे सर्व लवकरात लवकर कळायला हवे. मी त्यांना मेसेज करू का, म्हणून ऋषिकेश आपला मोबाईल घेतो आणि मेसेज करू त्यांना विचारतो. तर लगेच जानकी ऋषिकेशच्या हातातील मोबाईल घेते आणि नको मेसेज करू नका, आणि तुम्ही कुठल्या भावनेने मेसेज करतात आणि ते कुठल्या अर्थाने ती वाचतान यावर ते सर्व अवलंबून आहे. आणि त्यांची मनस्थिती हा मेसेज वाचताना चांगली नसेल तर आणखीन त्यांचा गैरसमज होईल.
आणि तुमचा उद्धटपणा वाटेल मेसेज नको, त्यांच्याशी बोलूया. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी मग मी काय करू, मी कसं त्यांच्याशी बोलू. म्हणून ऋषिकेशला टेन्शन येते. तर जानकी म्हणते की लहानपणी तुम्ही नानांशी जसे बोलायचे तसे बोला. लहान असताना तुम्हाला जेव्हा नानांशी बोलता येत नव्हते तेव्हा तुम्ही ऋषिकेश काय करायचे, त्यांना पत्र लिहायचे हो ना. मग आता सुद्धा तुम्ही त्यांच्याशी तसे बोलू शकता, म्हणजे पत्रामार्फत. तेव्हा ऋषिकेशच्या लक्षात येते आणि हा भाग संपतो. तर पुढील भागामध्ये ऋषिकेश ठरलेल्याप्रमाणे नानांसाठी पत्र लिहितो आणि ते नानांच्या हातात देत म्हणतो की हे पत्र तुमच्यासाठी, तुम्ही एकट्यामध्ये वाचा आणि तुम्हाला जे काही वाटेल ते मला सांगा. सुमित्रा सुद्धा तेथेच असते आणि ती विचार करते की एवढं या पत्रामध्ये असे काय आहे की जे मला कळू नये म्हणून. त्यानंतर रात्री गोंधळ असतो. गोंधळ सुरू झाल्यानंतर ऋषिकेश आणि जानकी पूजेला बसून दिवटीमध्ये तेल ओतत असतात आणि तेवढ्यात ऋषिकेशचा हात जानकीच्या हातातून निसटतो आणि सर्वत्र वादळ विजेंचा गडगडाट सुरू होतो. आणि त्याच वेळेस कुणीतरी एक बाई म्हणजे पार्वती तेथे येऊन उभी राहते. सर्वजण धक्क्यानेच तिच्याकडे बघत असतात. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.